नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गॅट सपोर्ट यूट्यूब चॅनलमध्ये। महाराष्ट्र शासन विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय नाशिक विभाग नाशिक या कार्यालयाचे पत्र दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी निर्गमित करण्यात आले आहे। सदरील पत्र हे प्रति माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार यांच्यासाठी निर्गमित करण्यात आला आहे। मित्रांनो, पत्राचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। विषय आहे शासन परिपत्रक 12/1/2024 मधील तरतुदीनुसार प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांचा अहवाल सादर करण्याबाबत। मित्रांनो, पत्रात म्हटले आहे की उपरोक्त संदर्भीय पत्र व त्यासोबतचे विहित नमुन्यातील प्रपत्र यासोबत जोडून पाठवित आहे। सदरचे पत्र पहावेत व शासन परिपत्रक दिनांक 12 जानेवारी 2024 मधील 4 मध्ये शेवटची पटसंख्या कमी असल्याच्या प्रकरणामध्ये 2023च्या आधार प्रमाणित विद्यार्थी संख्येवर आधारित शाळांच्या मान्य वर्गाची मान्य सरासरी विद्यार्थी संख्या गृहीत धरून शाळा अनुदानासाठी पात्र करण्याबाबतचा प्रस्ताव माननीय आयुक्त शिक्षण यांनी मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करावा असे नमूद केले आहे। करिता नंबर 1 शासन निर्णय दिनांक 25/8/2025 अन्वये अनुदानास पात्र शाळांना अनुदान वितरण आदेश वितरण करण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करून अहवाल मंगळवार दिनांक 7/10/2025 रोजी या कार्यालयास हार्ड व सॉफ्ट कॉपीमध्ये सादर करावा। सदर दिवशी अहवाल प्राप्त न झाल्यास बुधवार दिनांक 8/10/2025 रोजी आपण संचालनालयासमक्ष उपस्थित राहून अहवाल सादर करावा। नंबर 2 शासन निर्णय दिनांक 6 फेब्रुवारी 2023 मध्ये पात्र तथापि सन 2022-23च्या संच मान्यतेमधील पटसंख्या अभावी अपात्र ठरलेल्या शाळांची माहिती मंगळवार दिनांक 7/10/2025 रोजी या कार्यालयास हार्ड व सॉफ्ट कॉपीमध्ये सादर करावा। सदर दिवशी अहवाल प्राप्त न झाल्यास बुधवार दिनांक 8/10/2025 रोजी आपण संचालनालयास समक्ष उपस्थित राहून अहवाल सादर करावा। नंबर 3 शासन निर्णय दिनांक 6 फेब्रुवारी 2023 अन्वये पात्र तथापि सन 2022-23च्या संच मान्यतेमध्ये शेवटच्या वर्गातील पटसंख्या निकषानुसार नसल्याने अपात्र ठरलेल्या शाळांसंदर्भात शासन परिपत्रक 12 जानेवारी 2024 मधील तरतुदीनुसार अट पूर्ण करणाऱ्या शाळांचा अहवाल मंगळवार दिनांक 7/10/2025 रोजी या कार्यालयास हार्ड व सॉफ्ट कॉपीमध्ये सादर करावा। सदर दिवशी अहवाल प्राप्त न झाल्यास बुधवार दिनांक 8/10/2025 रोजी आपण संचालनालयासमक्ष उपस्थित राहून अहवाल सादर करावा असे आदेश शिक्षण उपनिरीक्षक नाशिक विभाग नाशिक यांनी दिले आहेत। मित्रांनो, या पत्रानुसार सन 2022-23च्या संच मान्यतेमधील पटसंख्येअभावी अपात्र ठरलेल्या शाळा व सन 2022-23च्या संच मान्यतेमध्ये शेवटच्या वर्गातील पटसंख्या निकषानुसार नसल्याचे अपात्र ठरलेल्या शाळांसंदर्भात हालचाली होत असल्याचे दिसून येत आहे। मित्रांनो, आपणास हे पत्र हवे असल्यास व तसेच या पत्रासोबतचे प्रपत्र आपणास हवे असल्यास हे पत्र आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। त्या ठिकाणावरून आपण हे परिपत्रक व त्यासोबतचे प्रपत्र डाउनलोड करून घ्यावे। तसेच अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपण चॅनल सबस्क्राईब करावे।